माधव, तुला त्या सुषमानी पान दिलं आणि त्या पानामुळे तुला गुंगी चढली. आणि यासाठीच मी तुला सांगत होते की त्या सुषमाशी बोलू नकोस, लांब राहा. पान घेवा. हा घेवा. पान? नाही नाही, नको नको. त्या दिवशी तर खाल्लास. म्हणून तर नको. त्या दिवशी माझी शुद्धच हरपली होती. नको रे. त्या दिवशी बहारा जरा जास्त झाली होती. हा पण आता घेवा ना. नाही, नको नकोच. बायको घाबरतास म्हणून काय काय म्हणतील त्यो. इतकी वर्ष झाली संसारात, रागवल्यो तर समजवा नंतर. नाही, नकोच. आणि ती आता यावेळी समजून घेणारच नाही. बरा, मग एक काम करा. काय ते? तुम्हीच स्वतः पान बनवून घेवा. हा मी? मग मी बनवून देऊ? नाही नाही, नको नको, मी बनवतो. काय हे? काय पान असं बनवायचं? त्यात काय कठीण आहे का? हे पान घेतलं असं, हा देठ असा मोडला, हा असा चुना लावला, हा शिरण शिर, इथे असे 2 तुकडे, हे मात्र कमी टाकायचं. आणि हे असं झालं की हा पानाचा विडा तयार. आणि हा पानाचा विडा हा. निलिमा, तू? हो, मीच. सॉरी. तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? अगं नाही. प्लीज कंटिन्यू. अरे वा माधव, आज तू पान लावतोयस. गुड. नाही ग, असं काही नाहीये. उगाच आता काहीतरी बोलू नकोस. मला दिसतंय समोर. आणि तू माधव पासून लांब राहायचंस. आणि हे मी शेवटचं सांगते तुला. नुकताच नाऊन झालेला दिसता तुमचा. निलिमा, 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 अगं प्रत्येक वेळी तू त्या शक्तीला चॅलेंज केलंस, सगळ्यांच्या विरोधात गेलीस, पण झालं काय त्याचा परिणाम? माझे हे एवढे केस गळले. हा एक्झॅक्ट. आता तुला पटलं ना? हो, पटलं. पण तू जे बोलतोयस ना ते नाही. मग माधव, इथल्या माणसांसोबत राहून तूही विचार करणं बंद केलंय. माधव, अरे माझी शॅम्पूची बॉटल कोणीतरी वापरलेली आहे. म्हणजे तुझा विश्वासच नाही या सगळ्यात? नाही. आणि हे जर असंच सुरू राहिलं ना तर मी एखादा हेअरकट करून घेईन. पण हे कोणी केलंय हे नक्कीच शोधून काढीन. सोडणार नाही. कर, तुला हवं ते कर. आणि एक रिक्वेस्ट करू? काय? ते केस कुठे टाकू नकोस. का? ते कोणाच्या हातात सापडले ना तर ते केस ज्या माणसाचे त्याच्यावर कुठलाही प्रयोग होऊ शकतो. हा अगं, म्हणजे असं म्हणतात. अगं मी आपलं निलिमा आई.
काय गो काय चाललं ए बये पुढे नको जा काही असता पुढे नको जा जाऊ बाय हं. खय चाललास? रूम मध्ये. चाय घेतलास काय? नाही, नंतर घेईन मी. आता ही घेवा. ऐक नेलंय होतंय पण त्यांका नको हा. नाही, नकोय ग सरिता. काय झाला? काय नाही. काहीतरी झालेला हा. तुमचं चेहरोच सांगता हा. चाय घेवा, बरा वाटत. नको ग सरिता. बरा. सरिता, तू माझी शॅम्पूची बाटली घेतली होतीस का? नाही बाय, मी कित्या घेऊ? आमका नाही सवय टाकायता लावचो. आणि विचारल्याशिवाय मी दुसऱ्यांच्या वस्तूंका हात पण लावत नाही. तसं नाहीये ग. तू वापरलास म्हणून काही हरकत नाहीये. मी फक्त विचारलं. आई मला चहा दे ना. ही घे. पूर्वा, आता तूच सांग ह्यांका मी काय ता शॅम्पू वापरताय काय? नाही. का काय झालंय? ह्यो विचारतात मी शॅम्पूच्या बाटलीक हात लावलाय काय? काकी अगं तुझी शॅम्पूची बाटली ना? हा, तीच. मी घेतली होती. काय गो, तू कित्या घेतलं होतंस? तू का हवी असली तर ह्यांका सांगायचा ना. ह्यांनी आणलं नाही असती तालुक्यातून. अगं सरिता, तिने शॅम्पू वापरला म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त विचारलं. ऍक्च्युली त्या शॅम्पूनी ना केस गळत नाहीत, पण आता त्याच्यातला शॅम्पू संपलाय. काकी अगं मी वापरला नाही. माझा धक्का लागला बाटलीला आणि ती खाली पडली, त्यामुळे त्यातला शॅम्पू पण बाहेर पडला. ऐकलास? विचारल्याशिवाय ता आपण वापरत नाही दुसऱ्यांची वस्तू. बर. काकी काय झालंय? तुला अर्जंट हवी असेल तर मी बाबांना सांगते तालुक्यातून तुला आणून द्यायला. अगं नाही, नको. ऍक्च्युली माझे केस गळत होते ग. आता मगाशी मोठा पुंजका आला हातात, म्हणून जरा. काय माझे असे गळतात काय हो केस? नाही ग, मलाही कळत नाहीये काय झालं ते. जाऊ बाय, खय टाकलास ते केस? ते मी. दत्ता, यो कुणाचो आवाज? आई गुरव काका आलेत. दत्ता, ए दत्ता, ए गणेशा. काय गो कुणी आवाज दिले नाही काय? रघु काका इले हो. काकी काकी काय होतंय? काकी काय होतंय तुला? माधवा अंगारू लावू वैनिक. ता आता निलिमा नाही हा, शेवंत हा. असाच वयात सगळ्यांचा याड लागत. माझ्या आईचा उद्धार केला नाही ना? सुसल्या तोंड बंद करून वर जा, नाहीतर जीव घेईन आम्ही तुझा. माझ्या आईचा जीव घेतलाच ना. काय करणारस तू? बघाच आता मी काय करताय ता.